रोहन अग्निहोत्रीचा आवाज मोहितच्या डोक्यावरून आला. गंभीर, ऐश्वर्यपूर्ण आणि किंचित धोक्याची छटा असलेला. तो आवाज ऐकून लोकांच्या अंगावर शहारे आले. मोहितने डोळे मिचकावले. स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून पटकन मध्ये पडत म्हणाला, क्लासची वेळ झाली आहे रोहन बाबा, तुम्ही वर्गात परत जा. नाश्त्यासाठी धन्यवाद. मोहित वळला. रोहनच्या हातातून कागदी पिशवी घेतली. ती छातीशी धरली आणि मग विनयकडे पाहत म्हणाला, विनय, इथेच थांबूया. मी विनंती करतो. नक्कीच, मी नेहमी तुझंच ऐकतो. तो गँगस्टर हलकसा हसला आणि डोळा मारल्यासारखं नाटक करत म्हणाला, आणि मी आधी सांगितलेलं आमंत्रण, कधीही माझ्याकडे येण्यासाठी तू स्वागतार्ह आहेस. तो हा बॉम्ब टाकून आपल्या जागेवर परत गेला. मोहितने सुटकेचा निश्वास सोडला. कपाळावर हात फिरवला. पण त्याला अजूनही जाणवत होतं, त्याच्या मागचं वातावरण ताणलेलं आहे. जणू काही क्षणात स्फोट होणार. त्याने ओठ चावले, खोल श्वास घेतला आणि धाडस करून वळून रोहनकडे पाहिलं. रोहनचा चेहरा अजूनही शांत होता, पण त्याच्या चमकणाऱ्या डोळ्यातल्या भावना मात्र खूप तीव्र होत्या. नेहमीच्या उतावळ्या स्वभावाच्या तुलनेत आज तो थोडा अधिक सहज आणि जवळचा वाटत होता. त्याचा सडपातळ हात हळूच मोहितच्या मजबूत हातावर ठेवला. हलकेच ढकलत तो कुजबुजला, रोहन बाबा, कृपया आधी वर्गात जा. क्लासनंतर मी तुम्हाला संपर्क करेन. रोहनने भुवया उंचावल्या. त्याचा चेहरा क्षणात गंभीर झाला. फक्त ओठांच्या कोपऱ्यात हलकसं स्मित उमटलं आणि कोणतंही स्पष्टीकरण न देता तो वळला आणि खोलीतून बाहेर निघून गेला. कोपऱ्यात बराच वेळ शांत बसलेला लाफू अचानक हलकसं हसला. बाजूला पाहत मिश्किल हसत म्हणाला, खूपच आकर्षक असणं थकवणारं असतं, नाही का? त्याने दुसऱ्याकडे पाहिलं. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी उमटलं. मग लगेच तो सावरला आणि फक्त ओठांच्या कोपऱ्यात हलकीशी वक्ररेषा दिसत होती. हो, खरंच कठीण आहे. बेल वाजताच त्याने पटकन आपली बॅग भरली. शेजारी बसलेल्या मित्राकडे पाहिलं आणि जाणीवपूर्वक हालचाली थोड्या मंद केल्या. आज दुपारी काही काम आहे का? नाही, बहुतेक लायब्ररीत जाईन. लाफूने खांदे उडवत भुवया उंचावल्या. का रे? तुझी त्या आजोबा रोहनसोबत डेट नाही का? नाही, त्याच्यासोबत राहणं कंटाळवाणं आहे, तो हलकसं हसत म्हणाला. खांद्यावर बॅग टाकली आणि शिष्यवृत्तीवर शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आधी चालायला खूण केली. त्याने बॅगेत हात घालून मोबाईल काढला. पटकन एक छोटा मेसेज टाईप केला आणि लगेच परत ठेवला. त्याच्या हालचाली अगदी नैसर्गिक आणि सराईत होत्या. ते दोघे चालत चालत लायब्ररीपर्यंत गेले आणि लाफूने पुन्हा एकदा कोपऱ्यातली जागा निवडली. त्याच्या मागे नीच पुस्तकांचा शेल्फ होता आणि दुसऱ्या बाजूला सजावटीचं झाड. तो बसला, पायावर पाय टाकला, हात मांडीवर गुंडाळले आणि निवांतपणे मागे टेकला. त्याचे काळे डोळे मित्रावर खिळले होते, तीव्रतेने पाहत. लाफूने मात्र पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली, पण सतत भुवया कुरकुरवत आणि शरीर वळवत अस्वस्थ दिसत होता, स्पष्टपणे त्या नजरेमुळे त्रस्त. थोड्या वेळाने लाफूने उसासा टाकला, पुस्तक बंद करून मांडीवर ठेवलं आणि जवळजवळ शरणागतीच्या भावाने त्याच्याकडे वळत म्हणाला, तुला नेमकं काय हवं आहे? मला फक्त एक गोष्ट विचारायची आहे, मोहित शांतपणे म्हणाला, हात उंचावून जणू खरंच छोटीशी गोष्ट असल्याचं सूचित करत. तुझी माहिती कोणी विकत घेतली ते मला जाणून घ्यायचं आहे. लाफूने भुवया उंचावल्या. चेहऱ्यावर गोंधळ आणि ओठांवर कडू हसू. जणू काही हास्यास्पद विनोद ऐकला असावा. तू काय बोलतोयस ते मला समजत नाही. नाटक करू नकोस लाफू, आपण मित्र आहोत म्हणून मी थेट विचारतोय. मोहित हलकसं हसला. आवाजात सौम्यपणा होता, पण वातावरण नेहमीसारखं मैत्रीपूर्ण नव्हतं. उलट दडपण आणि तणावाने भरलेलं, गुदमवणारं. रोहनची आभा जशी भव्य आणि थेट नजरेला भिडायला धीर न होईल अशी आहे, तसाच मोहितचा थंड, बर्फासारखा शांतपणा होता, जणू अदृश्य धारदार सुरी थेट घशाशी ठेवलेली. खरंच मला काहीच कळत नाही, राफू शांतपणे म्हणाला, पण त्याचा चेहरा गंभीर होत गेला. वातावरण किती जड झालं आहे याची त्याला जाणीव झाली होती. मोहितचं हसू आणखी गडद झालं. ते मृत्यूदेवाच्या हास्यासारखं भासू लागलं. त्याचे तीक्ष्ण डोळे काळे आणि निर्जीव दिसत होते. शिष्यवृत्तीवर शिकणाऱ्या विद्यार्थ्याला नवीनतम आयफोन घ्यायला पुरेसा निधी कुठून मिळाला? यावेळी लाफू गप्पच झाला. ओठ घट्ट मिटले, शब्दच उरले नाहीत. मोहित त्याच्याकडे पाहत राहिला. त्याचं हसू अधिक उजळलं आणि तो अगदी हवामानाबद्दल बोलतोय अशा शांत सुरात म्हणाला, तुला खूप काही माहिती आहे. मी इथे आलो त्या पहिल्याच दिवसापासून, जरी मी अग्निहोत्री लोगो घातला नव्हता,
तरी तू मला अग्निहोत्री आहे हे ओळखलंस. विनयलाही प्रतिक्रिया यायला जवळजवळ आठवडा लागला होता. तो हलकंसं डोकं हलवत अगदी बेफिक्रीने पुढे म्हणाला, तू म्हणालास की स्वतःचं संरक्षण करण्याचे तुझ्याकडे मार्ग आहेत. वंशभेद आणि वर्णविरोधी द्वेषामुळे जर तुला लक्ष केलं गेलं तर तुझ्यासारखा असहाय्य शिष्यवृत्तीवरचा विद्यार्थी माहितीशिवाय स्वतःचं संरक्षण कशाने करणार? लाफूचा चेहरा बदलला. तो अधिक शांत, किंचित उदास झाला. नेहमीची सहजता आणि आनंद गायब झाला. मोहितने थोडं मान खाली घातली आणि अचानक छातीत एक विचित्र पोकळी जाणवली. पण पुन्हा वर पाहिल्यावर त्याचा चेहरा आधीपेक्षा अधिक शांत होता. ती माहिती विकणारी व्यक्ती तूच आहेस लाफू. लाफू क्षणभर गप्प राहिला. ओठांच्या कोपऱ्यात हलकंसं वाकलेलं पण हास्य नसलेलं स्मित, डोळे थंड आणि स्थिर. या हिंस्र पशूंनी भरलेल्या जगात आमच्यासारखे छोटे लोक जरा जरी चुकलो तर दुसऱ्यांच्या पायाखाली चिरडले जातात. लाफू थंडपणे म्हणाला. आवाजात मैत्रीची ऊब नव्हती. तुझ्यासारख्या पाठबळ असलेल्या लोकांना हे कधीच कळणार नाही. मला कळतं, मोहित हळूच म्हणाला. या जगाने आपल्याला इतकं लहान केलं आहे की श्वास घेणंही कठीण होतं. जणू हलकंसं चिमटलं तरी आपण मरू. त्याने थोडं मान खाली घातली. ओठांवर फिकटचं हसू होतं ज्याचा अर्थ लावणं कठीण होतं. जरी थोडंसं खंतजनक असलं तरी मी समजून घेतो. त्याचं मागचं आयुष्य त्याच्यावर कधीच दयाळू नव्हतं. कधीही त्याला निवांत श्वास घ्यायला दिला नव्हता. मग तू माझ्यावर विश्वासघाताचा आरोप करणार आहेस का? लाफू उपरोधाने हसला. हात छातीसमोर सैल गुंडाळत बेफिकीरपणे म्हणाला, मी कोणाचाही विश्वासघात केला नाही. माझ्याकडे अग्निहोत्रींची माहिती आहे, पण इतरांचीही आहे. हा फक्त व्यवसाय आहे. नाही, तू फक्त स्वतःचं संरक्षण करतोयस. तू जे करतोयस त्याचं मला कौतुक आहे. मी तुला अटक करायला किंवा इजा करायला इथे आलेलो नाही. मला फक्त माहिती विकत घ्यायची आहे. असं म्हणत त्याने हात हनुवटीखाली ठेवला आणि किंचित पुढे झुकला. तुला काय हवं आहे? तुझी माहिती कोणी विकत घेतली हे मला जाणून घ्यायचं आहे. मोहितने पुन्हा मूळ प्रश्नावर येत शांतपणे सांगितलं. त्याचे हात अजूनही छातीसमोर गुंडाळलेले होते. उभं राहणं स्थिर, कोणताही दडपणाचा भाव नव्हता. लाफूने उसासा टाकला आणि खिडकीबाहेर पाहिलं, जणू पर्याय तोलून पाहत होता. मग शेवटी उत्तर दिलं. अग्निहोत्रींच्या मोठ्या मुलाबद्दलची माहिती मी विकली नव्हती. मोहितने भुवई उंचावली, पण संयमाने वाट पाहत राहिला. लाफूने हनुवटीवर हलकेच टकटक केली, विचार गोळा करत असल्यासारखा, आणि मग स्पष्ट केलं. न्यूज ट्रेडिंग ग्रुप खूप मोठा आहे. अनेक गरजू विद्यार्थी त्यात सामील आहेत. आम्ही एकमेकांना मदत करतो, बातम्या देवाणघेवाण करतो, माहिती शेअर करतो. गरज पडली तर मदतीला धावतो. नाहीतर मी एकट्याने संपूर्ण शाळेवर लक्ष ठेवून सगळ्या बातम्या कशा काय गोळा करणार? शिष्यवृत्तीवरचा विद्यार्थी थोड्याशा तक्रारीच्या नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाला, जणू सांगत होता, थोडं डोकं वापरून विचार कर. तुझी माहिती विकत घेणारा आणि विकणारा व्यक्ती सिनियर इयरमधला आहे आणि तो तरुण रोहनच्या वर्गातलाच आहे. तो कोण आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. मोहित थोडा पुढे झुकत गंभीरपणे म्हणाला. मी संपर्क साधून 3 दिवसात उत्तर देईन, पण बदल्यात काहीतरी हवं. लाफू म्हणाला. सुरक्षिततेसाठी आम्ही सहसा ओळख उघड करत नाही. इतरांची ओळख बाहेरच्यांना सांगण्याचा माझा हेतू नाही. मला फक्त माहिती विकत घेणाऱ्या क्लायंटचं नाव हवं आहे. आपण घासाघीस करू शकतो का? किमान माहितीची देवाणघेवाण तरी करावी लागेल. समजलं, मी तयारी करतो. धन्यवाद. मोहित आडस देत उभा राहिला. क्षणात तणावपूर्ण आणि थंड वातावरण नाहीसं झालं आणि तो पुन्हा शांत, निरागस मुलासारखा दिसू लागला. बघ्यांच्या मनात हसू आलं. मालक आणि सेवक दोघांचे स्वभाव किती सारखे आहेत. अरे, मला तुला काही सांगायचं आहे. मोहित बॅग उचलायला वळला तेव्हा लाफूने त्याला हाक मारली. शिष्यवृत्तीवरचा विद्यार्थी त्याच्याकडे थेट पाहत होता. त्याचा चेहरा या आधीपेक्षा जास्त गंभीर होता. इतका की मोहितचा हात क्षणभर थांबला. हे समजावणं किंवा स्वतःचं संरक्षण नाही, फक्त तुला कळावं म्हणून सांगतो. मी कधीच तुझी माहिती विकली नाही, एकदाही नाही. लाफूचा आवाज ठाम आणि ठोस होता. डोळ्यांत प्रामाणिकपणा होता. मोहितने डोळे मिचकावले, हलकंसं हसला, बॅग खांद्यावर टाकली. छोटंसं, बाय म्हणाला आणि सहजपणे लायब्ररी बाहेर निघून गेला. संभाषणभर त्याच्या मनात दाटून आलेलं धुकं जरा हलकं झाल्यासारखं वाटलं. मोहितने लायब्ररीचं दार उघडलं. बाहेर आधीच एक उंच आकृती हात छातीसमोर गुंडाळून उभी होती. त्याचा कोरलेला चेहरा आठ्यांनी भरलेला, करडे डोळे खाली झुकलेले
आणि गुंतागुंतीच्या विचारांनी भरलेले जे क्वचितच दिसत. त्या गुंतागुंतीत अपराधीपणाची हलकी छटा देखील होती. मोहितने किंचित मान वाकवली. दुसऱ्या कोणाला अपराधी वाटू शकतं हे त्याला आश्चर्य वाटलं. रोहन खरोखरच समस्यांचं समाधान ताकदीने करणारा माणूस होता, पण कृती करण्याआधी दोनदा विचार करणारा. आणि त्याला अपराधी वाटताना त्याने जवळजवळ कधीच पाहिलं नव्हतं. रोहनने वर पाहिलं आणि त्याला येताना पाहिलं. त्याने हलकेच मान डोलावली आणि एकत्र जेवायला चल असा आग्रह केला. जेवणाचा खर्च तो देईल असं सांगितलं. मग तो पुढे चालू लागला आणि मोहित मनात शंका घेऊन त्याच्या मागे निघाला. तुला भूक लागली आहे का? काय खाणार आहेस? रोहन अग्निहोत्री पुन्हा एकदा वळून विचारत होता. कितव्यांदा विचारलं जे मोजायचीही मोहितला आळस आला होता. मोहित थोडा आश्चर्यचकित आणि किंचित चिडलेला होता, म्हणून त्याने हात छातीसमोर गुंडाळले. डोळे बारीक करत संशयाने त्याच्याकडे पाहिलं. लायब्ररीतून बाहेर पडल्यापासून रोहन थोडा विचित्र वागत होता, जणू काहीतरी विचारात हरवलेला. त्यात अपराधीपणा आणि अस्वस्थता मिसळलेली. दुसऱ्या दिवशी त्याची अवस्था सुधारली नव्हती. सुट्टीच्या दिवशी सकाळी तो स्वतःहून लवकर उठला. मोहितने उठवण्याची गरजच पडली नाही. थोड्या समजावण्यानंतर कोणतीही स्पष्ट कारणं न देता त्याने मोहितला शाळेच्या मध्यवर्ती इमारतीतील छोट्या मीटिंग रूममध्ये ओढून नेलं. रोहन बाबा, तुम्हाला नेमकं काय झालं आहे? मोहितने आवाजावर नियंत्रण ठेवत विचारलं, चिडचिड दिसू न देण्याचा प्रयत्न करत. की मला काही करायचं आहे? मास्टर रोहन, तुम्ही मालकाचे सुपुत्र आहात. मला खुश करण्यासाठी तुम्हाला स्वतःला त्रास देण्याची गरज नाही. नाही. तरुण गँगस्टरच्या तोंडून शब्द झटकन बाहेर पडले. मग तो थबकला. भुवया अधिक वक्र झाल्या, जणू स्वतःशीच वाद घालत होता. मोहितने फक्त हात गुंडाळून त्याच्याकडे सरळ पाहत थांबून राहिला, संभाषणातून पळ काढण्याची संधीच न देता. कालपासून तो आपल्या मास्टरच्या विचित्र वागण्याला सहन करत होता. त्याचा संयम आता संपत चालला होता. काय झालं? मित्राचा आवाज तणाव तोडत आला. मोहितने उसासा टाकला आणि बाजूला वळला. रोहन आणि त्याच्या मित्राला बोलू दिलं. काही नाही, मी फक्त माझ्या माणसाची काळजी घेतोय. काही विचित्र नाही. रोहन हलकसं खाकरला. आवाज मंद आणि किंचित अस्पष्ट होता, पण काहीतरी बिनसलंय हे जाणवत होतं. काल रोहनने त्याला भरगच्च जेवण दिलं होतं आणि इतकी काळजी घेतली होती की संशय यावा. दुसऱ्या दिवशी त्याच्या जाड भुवया वक्रच होत्या. तो सतत त्याच्या आसपासच फिरत होता. स्वतःची मित्रासोबतची भेटही रद्द करून त्याला जबरदस्तीने बाहेर घेऊन गेला. हे सगळं विचित्र नव्हतं का? पण तू मोहितला इथे आणलंस म्हणजे तू आधीच खात्री केली आहेस का? विनयने भुया उंचावत विचारलं. रोहनने गंभीरपणे मान डोलावली. त्यामुळे तो अधिकच गोंधळला. नेमकी कशाची खात्री? हे लोक काय आखत आहेत? झॅकने रोहनकडे इशारायुक्त नजरेने पाहिलं. मित्राच्या गंभीर चेहऱ्यावरून त्याने परिस्थितीचा अंदाज घेतला असावा. त्याने रोहनच्या खांद्यावर थाप मारून धीर दिला. मग विनयच्या मानेभोवती हात टाकत त्याला दूर घेऊन गेला. तुम्हाला कदाचित काही बोलायचं असेल, आपण नंतर येऊ. झॅक हसत म्हणाला आणि अनभिज्ञ मित्राला घेऊन निघून गेला. मोहितने हात गुंडाळले, पायावर पाय टाकला. त्याचा चेहरा जवळजवळ निर्विकार आणि थंड झाला होता. त्याला अंदाज आला होता, हे सगळं रोहनच्या अलीकडच्या विचित्र वागण्याशी संबंधित आहे. मी माहिती विक्रेत्यांकडून माहिती खरेदी करणाऱ्यांची चौकशी करतोय, रोहनने थोडक्यात सांगितलं, थेट नजरेला नजर न देता. झॅक धागेदोरे तपासत आहे, पण फारशी माहिती मिळालेली नाही. तुम्हाला माझ्यावर संशय आहे, बरोबर? मोहितने त्याला मध्येच थांबवलं. त्याचा आवाज आणि चेहरा इतके शांत होते की अर्थ लावणं कठीण होतं. समोर बसलेला रोहन अधिकच अस्वस्थ झाला. चेहऱ्यावर अपराधी भाव स्पष्ट होते. मी सगळ्यांवरच संशय घेतला होता, फक्त तुझ्यावर नाही, रोहन घाईघाईने म्हणाला. भुया वक्र, चेहऱ्यावर चिंता. मागचं कबीरबद्दलचं प्रकरण खूप मोठं आहे, मी ते दुर्लक्षित करू शकत नाही. तुम्ही योग्य केलं. मोहितचा आवाज मवाळ झाला, मंद आणि कोमल, जणू समोरच्याला दिलासा देत होता. रोहनने वर पाहिलं. त्या मुलाच्या चेहऱ्यावर एक अनोखा भाव क्षणभर चमकला आणि पुन्हा नाहीसा झाला. मास्टर कपिलबद्दलचं प्रकरण खरंच गंभीर आहे. शाळेत विद्यार्थ्यांनी माहिती खरेदी विक्री करणं कदाचित मोठी गोष्ट नसेल, पण आता कोणती माहिती विकली गेली आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि पुढे काय होऊ शकतं याची तयारी ठेवावी लागेल. मोहित उभा राहिला. रोहनने मित्रांना खाजगी मीटिंग रूममध्ये का बोलावलं होतं हे त्याला समजलं. जितके कमी लोक जाणतील तितकं चांगलं.
तो पूर्णपणे उभा राहण्याआधीच रोहनही झटकन उभा राहिला आणि त्याच्या मनगटाला धरलं. त्याच्या करड्या डोळ्यात अनेक भावना चमकल्या, पण त्या उसळत्या वादळात संकोच आणि शंका नाहीशा झाल्या. मी तुझा विश्वासघात करणार नाही, रोहन हळू आणि स्पष्टपणे म्हणाला. त्याचा ठाम आवाज विसरण्यासारखा नव्हता. मी तुझ्यासाठी सर्वोत्तम साथीदार नाही हे मला माहीत आहे. मी तुझ्यावर संशय घेतला त्यामुळे तुला दुखावलं गेलं हेही मला माहीत आहे. पण मी तुला सांगतो, मी तुझा विश्वासघात करणार नाही आणि तुला कधीच सोडून जाणार नाही. या वाक्याच्या ठामपणाने तो थबकला. त्याचे डोळे किंचित मोठे झाले, छातीत भावना उसळल्या. त्याने स्वतःच म्हटलं होतं की त्याला विश्वासाची गरज नाही. विश्वास या शब्दावर त्याचा कधीच विश्वास नव्हता आणि कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल असंही त्याला वाटत नव्हतं. म्हणूनच तो म्हणायचा की त्याला त्याची गरज नाही, कारण अपेक्षा ठेवून पुन्हा निराश व्हायला त्याला नको होतं. पण या जगात कोणाला कोणाचा विश्वास मिळवायचा नसतो. तुम्ही असं म्हणायला नको होतं मास्टर रोहन. परिस्थिती अजून स्पष्ट नाही आणि मी काही चांगला माणूस नाही. पण तूच म्हणालास की तू मला धोका देणार नाहीस. मोहित क्षणभर थबकला. त्याची नजर समोरच्याच्या नजरेला भिडली आणि त्याने आधी उच्चारलेले शब्द कानात घुमले. हो, मी तुम्हाला धोका देणार नाही. तेवढंच पुरेसं आहे. रोहनने खाली पाहिलं. त्याचा हात अजूनही मोहितच्या मनगटाला धरून होता. त्याने पकड सैल केली. बोटं हलकेच सरकली. फक्त टोकं एकमेकांना स्पर्शून राहिली, जणू क्षणात दूर होतील तरीही एक अदृश्य नात्याने घट्ट जोडलेली. तुला परिपूर्ण असण्याची गरज नाही. मीही काही चांगला माणूस नाही. रोहनचा आवाज मंद, भरून आलेला, भावनांच्या लहरीने थरथरणारा होता. पण आपण एकमेकांना धोका देणार नाही एवढं तरी वचन देशील. मीही तुला कधीच धोका देणार नाही. मोहितने वर पाहिलं. छातीत एक विचित्र गुदगुली उठली, जणू एखादं पीस हलकेच स्पर्शून गेलं. त्याच्या ओठांवर मौसं हसू उमटलं. काळ्या डोळ्यात चमक दाटली. इतक्या कोमल आवाजात कोण विनंती करतं एकमेकांना धोका देऊ नको असं? मी सांगितलं आहे, मी तुम्हाला धोका देणार नाही आणि मी नेहमी माझं वचन पाळतो. तो खाली पाहत म्हणाला. वातावरण अचानक संकोचपूर्ण झालं होतं. त्याने पटकन हात मागे घेतला. मास्टर रोहन, माझ्याबद्दलचा अपराधीपणा सोडा. माझ्यावर संशय घेणं तुमचं चुकलं नव्हतं. मला राग आलेला नाही. रोहनने त्या सडपातळ हाताला दूर जाताना पाहिलं. त्याच्या छातीत अनोख्या भावना उसळल्या. त्याने नजर वळवली, हलकसं खागरला, स्वतःला सावरलं आणि आज जाऊया असं सुचवलं. तो बसला, पण डोळ्यात एक पोकळ भाव होता. गोष्टी इतक्या पुढे जातील अशी त्याला अपेक्षा नव्हती. पुढे काय करायचं याचाही अंदाज नव्हता. मोहितवर संशय घेतल्याची अपराधी भावना त्याला कुरतडत होती. जरी त्याने स्वतःला समजावलं की त्याने काही चुकीचं केलं नाही आणि मोहितनेही स्पष्ट केलं की तो रागावलेला नाही, तरी मन शांत होत नव्हतं. एक गुंतागुंतीची, शब्दात न मांडता येणारी भावना. म्हणूनच त्याने प्रायचित्त म्हणून मोहितला इथे आणायचं ठरवलं. तो काय करत आहे हे त्याला कळू द्यायचं. आता त्याला संशय उरलेला नाही हे दाखवायचं आणि अनपेक्षितपणे त्याला मनमोकळं बोलण्याची संधी मिळाली. काही क्षणांपूर्वीचं दृश्य आठवताच त्याने ओठ चावले, चेहऱ्यावर उष्णता चढली. ते क्षण इतके विचित्र का वाटले? ते हसू अचानक इतकं गोड का वाटलं? रोहनने चेहरा दोन्ही हातात लपवला. मनातल्या मनात ओरडला. तो इतका घाबरलेला आणि अस्वस्थ का वाटतोय? जणू एखादी लाजरी किशोरी. ही अकालनीय लाज त्याला असह्य करत होती. काय झालंय तुला रोहन? झॅक त्याच्या शेजारी बसत विचारतो. रोहनने हलकसं खाकरत स्वतःला सावरलं, जणू काहीच झालं नाही अशा थाटात सरळ बसला. मित्राने भुवई उंचावली आणि वाद घालणाऱ्या दुसऱ्या गटाकडे लक्ष वळवलं. तू त्याला इथे आणशील असं वाटलं नव्हतं, पण तो खरंच कमाल आहे. तो संगणकासमोर बसलेल्या मोहितकडे पाहत म्हणाला. मोहित झॅकसोबत देवाणघेवाण करायच्या माहितीबद्दल गंभीर चर्चा करत होता. जर त्याने खूप जास्त दिलं तर समोरची बाजू फक्त लहानसं कुटुंब असली तरी ते परवडणार नाही. पण जर खूपच कमी दिलं तर समोरचा काहीतरी खेडी करून पूर्ण माहिती देणार नाही. मोहित हा कबीरचा उजवा हात आहे. अर्थातच तो कमाल आहे, रोहन अभिमानाने म्हणाला. प्रतिस्पर्ध्याच्या उणीवा शोधण्याचा प्रयत्न त्याने नेमका केव्हा सोडून दिला हे त्यालाच कळलं नाही. उलट तो मोहितच्या क्षमतांचं अधिकाधिक कौतुक करू लागला होता. इतकंच नाही, त्याच्यात अजून कोणकोणती लपलेली कौशल्य असतील याचं त्याला आश्चर्य वाटतं. झाकने मान वळवून मित्राकडे पाहिलं. चेहऱ्यावर खोळकर हसू होतं. तू तर पूर्णपणे त्याच्यात गुंतलायस. इतका त्याच्यावर फिदा आहेस? तो थट्टेने म्हणाला. झाकला खरं तर फारसं काही अपेक्षित नव्हतं, पण ऐकणारा क्षणभर स्तब्ध झाला आणि पुन्हा चेहरा दोन्ही हातात लपवून बसला. मी त्याच्यावर फिदा नाही, तू उगाचच बोलतोयस, तो घुटमळलेल्या आवाजात म्हणाला. चेहरा अजूनही तळ हातात लपलेला असतानाही
मित्र अजूनही आपल्याकडे पाहत आहेत हे त्याला माहीत होतं, पण त्याने दुर्लक्ष केलं. आपला चेहरा पूर्ववत झाला आहे याची खात्री झाल्यावरच त्याने मान वर केली, जणू काहीच घडलं नाही. तरीही तू म्हणतोस की तुला त्याच्याबद्दल काही भावना नाहीत? तू काय वेळपट बोलतोयस ते मला कळत नाही. मोहित आणि मी दोघेही पुरुष आहोत, आमच्यात काहीच नाही, रोहन गंभीरपणे म्हणाला. त्याचा चेहरा इतका ठाम होता की जवळजवळ पटावं, जर त्याचे कान अजूनही लाल झाले नसते तर. मी फक्त त्याचं कौतुक करतो. मोहित खरंच अफलातून आहे. त्याने इतकं वाईट अनुभवलं असूनही त्याचं मन अजूनही निर्मळ आहे. तो अग्निहोत्री कुटुंबातला आहे याचा मला अभिमान आहे. झॅकला याआधी अनुभव होता, त्यामुळे रोहनचं स्पष्टीकरण त्याला फारसं पटणारं वाटलं नाही. त्याने हलकेच मान हलवली. मित्राच्या हट्टीपणाबद्दल असहाय्य वाटलं, पण त्याने पुढे चेष्टा केली नाही. शेवटी प्रत्येकाने आपापली जाणीव स्वतःच करून घ्यावी लागते. रोहनने मित्रांकडे लक्ष देणं थांबवलं. झॅकची कल्पनाशक्ती आता हास्यास्पद होत चालली आहे असं त्याला वाटलं. म्हणून तो गंभीर चेहऱ्याने उठून मधोमध जमलेल्या इतरांकडे गेला. आम्हाला नाव सापडलं आहे. 3ऱ्या वर्षाच्या 2ऱ्या वर्गातली एक शिष्यवृत्तीवर शिकणारी विद्यार्थिनी, तो म्हणाला. झॅकने कीबोर्डवर काही वेळा टाईप केला आणि स्क्रीनवर एक नाव दिसलं. बहुधा तिने लाफूला तिचा फोन वापरायला दिला होता, म्हणून सिग्नल ट्रॅक करताना आम्हाला लाफूच्या ॲक्टिव्हिटी रेकॉर्ड्स मिळाले. त्याने स्क्रीनकडे पाहिलं. स्क्रीनवर एक मुलगी होती, एकेरी पापण्या आणि थोडा उंचावलेल्या डोळ्यांसह. तिच्या ओठांवरचं हलकंसं स्मित तिला निरागस दाखवत होतं, पण तिच्या डोळ्यात चलाखी स्पष्ट दिसत होती. मी तिच्याशी बोलायला जातो, मोहितने समोरच्याची माहिती चाळत भुवया उंचावत म्हटलं. नाही, मी बोलेन, रोहनने तात्काळ आक्षेप घेतला. मोहितने काळ्या गंभीर डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. त्यात आपुलकीचा लवलेश नव्हता. मास्टर रोहन, तुम्ही बोलणार? मोहितने भुवया उंचावल्या. बाजूला बसलेल्या मित्राच्या चेहऱ्यावर अविश्वास दिसत होता. रोहनला अचानक चिडचिड आणि नाराजी वाटली. सगळ्यांना असं का वाटतं की तो काहीच करू शकत नाही? का? तुम्हाला वाटतं मी वाटाघाटी करू शकत नाही? जबरदस्तीची वाटाघाटी असेल तर नक्कीच तुझ्यावर विश्वास आहे, विनय निर्विकारपणे म्हणाला. आणि संगणकासमोर बसलेला झॅकही मान डोलावून सहमत झाला. रोहन काही बोलणार इतक्यात मोहितने हात उंचावून त्याला थांबवलं. मास्टर रोहन, तुम्ही खूप उतावळे आहात. शिवाय ती शिष्यवृत्तीवर शिकणारी मुलगी आहे. तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तींपासून ती सावध राहू शकते. ताकदीचा वापर नेहमी उपयोगी पडत नाही. उलट माझ्याकडे सत्ता किंवा प्रभाव नाही. ती कदाचित माझ्याशी जास्त मोकळेपणाने बोलेल. मोहितच्या ओठांवर हलकंसं चतुर स्मित उमटलं. आणि माझ्यासमोर तिची सावधगिरीही लवकर सुटेल. रोहनने डोळे बारीक केले. त्याने या शब्दांचा नीट विचार केला. मोहितचं म्हणणं योग्य होतं, पण त्याच्या मनातली काळजीही तितकीच तीव्र होती. काही क्षण त्या तीक्ष्ण नजरेत पाहिल्यानंतर त्याने नाईलाजाने सुस्कारा सोडला आणि मान डोलावली. मोहित इतका आत्मविश्वासाने बोलत होता तर त्याला अडवणं योग्य नव्हतं. त्याने स्वतःला समजावलं, तो फक्त मोहितची इच्छा मान्य करत आहे. सगळे म्हणतात म्हणून त्याचा आत्मविश्वास ढळलेला नाही. हवामान थंड होत होतं. दुपार नुकतीच उलटली असली तरी सूर्य खूप लवकर मावळला होता. त्याच्यासारख्या माणसाला सवय नसलेलं. वारा जोरात सुटला होता थंड हवा घेऊन, आणि हिवाळा येत असल्याची स्पष्ट जाणीव करून देत होता. त्याला हिवाळा आवडत नव्हता, कारण त्याच्या आठवणीत हिवाळ्याने कधीच काही चांगलं आणलं नव्हतं. मोहित निवांत चालत होता, एका हाताने कोट घट्ट ओढत. हा जाड कोट खूप उबदार होता, पण त्याच्यापेक्षा पूर्ण एक साईज मोठा. त्याच्या लहान मालकाने जबरदस्तीने तो घालायला दिला होता. त्याला थंडी लागते आणि नवीन कोट घ्यायला आळस येतो असं म्हणत. म्हणून त्याने काही तक्रार न करता स्वीकारला. त्याने काच दरवाजा ढकलला. दरवाजावरील घंटी खणखणली. त्याने दुकानात नजर फिरवली आणि थेट खिडकीजवळच्या टेबलाकडे जाऊन बसला. दोन्ही बाजूंच्या झुडपांनी ती जागा जणू खासगी कोपऱ्यात बदलली होती. नमस्कार सिनियर, मोहितने सौम्य व्यावसायिक स्मितासह अभिवादन केलं. त्याचा हा नम्र आणि सोज्वळ अवतार त्याच्या नेहमीच्या गंभीर प्रतिमेपेक्षा पूर्ण वेगळा होता. समोर बसलेली मुलगी थोडी आश्चर्यचकित झाली, पण लगेच सावरली. तिच्या ओठांवर चमकदार स्मित आणि किंचित उंचावलेले डोळे. अरे देवा, लाफूने ओळख करून दिलेला मुलगा इतका देखणा असेल असं वाटलंच नव्हतं. ती खिदळली, जरी तिच्या डोळ्यात सावधगिरी स्पष्ट होती. पण तुम्ही म्हणालात की तुम्हाला माझ्यात रस आहे. तो विनोद नव्हता ना? नक्कीच नाही. सिनियर इतक्या गोड आहेत, मग मला रस कसा नसेल? तो हलकेच हसला. दोघांनीही सभ्य स्मित कायम ठेवलं. खूप गोड बोलता तुम्ही. मग माझ्याकडून काय हवंय? ती खोटं खिदळली. मोहित आणखी उजळून हसला. हनुवटीखाली हात गुंफत थोडा पुढे झुकला. गंभीर पण धडपण आणणारा नव्हता. मला तुमच्या माजी प्रियकराबद्दल जाणून घ्यायचं आहे.
त्याने हाताच्या पाठीवर बोटांनी हलकं टकटक केलं. ओठांवर स्मित कायम होतं. मी त्याच्याशी जुडतो का ते पाहायचं आहे. मदत कराल? वामिकाने भुवया उंचावल्या. तिच्या व्यावसायिक स्मितात थोडी माया मिसळली. ती खुर्चीत मागे रेलली, अधिक निवांत दिसत. अग्निहोत्री कुटुंबाचा सदस्य असूनही तुम्हाला माझी प्रियकराची चिंता? ती डोकं हलवत म्हणाली. मला नव्या प्रियकरासमोर जुन्या प्रियकराबद्दल बोलायला आवडत नाही. असं नका करू. मी फक्त अग्निहोत्री कुटुंबातील एक दाखवण्यासाठी ठेवलेला कर्मचारी आहे. तो हलकेच हसला. मी काही विनाकारण विचारत नाही. माझ्याकडे बदल्यात काही आहे. बदल्यात अग्निहोत्री कुटुंबाचा व्यवसाय? अटी पूर्ण झाल्या नाहीत तर माझ्या बहिणीचं नुकसान होईल. वामिकाने भुवया उंचावत रस दाखवला. मोहित शांतपणे हसला. त्याने याची आधीच कल्पना केली होती आणि तो तयार होता. मी खरंच एक छोटा कर्मचारी आहे, त्याने मान खाली घालत हळूवार आवाजात म्हटलं. स्मितात दुःखाची छटा होती. मला दोनदा त्रास दिला गेलाय. सिनियरला माहीत असेलच. मी काय करू? मुलगी थोडी दचकली. गरीब लोकांना छळ आणि बहिष्कार नवीन नव्हता. तिलाही त्याचा अनुभव होता. त्यामुळे तिची नजर नकळत मवाळ झाली. मग तुमच्या बदल्यातला प्रस्ताव काय? वामिकाने हनुवटीला हात लावत विचारलं. आवाजात किंचित कोमलता होती. मोहित हलकसं हसला. तिच्या आवाजातील बदल त्याच्या लक्षात आला होता. ती अजूनही वरवर निष्काळजी दिसत होती, पण आधीसारखी बचावात्मक राहिली नव्हती. मला त्या व्यक्तीबद्दल माहिती आहे. मोहितने संधी साधत लगेच पुढे पाऊल टाकलं. त्याची सडपातळ बोटं हलकेच गुडघ्यांवर टेकली होती. डोळ्यात हलकी खिन्नता. खरं तर मला स्वतःचं संरक्षण करायला काहीतरी हवं होतं. तो पुन्हा मला दुखावलं तर म्हणून. पण ही माहिती मी माझ्या सिनियरला देऊ शकतो. वामिकाने खोल सुस्कारा सोडला. तिच्या मनाचा अर्धा भाग सहानुभूतीने भरला तर उरलेला भाग त्या मुलाच्या मालकाबद्दल विचार करू लागला. रोहन त्याच्या चटकन भडकणाऱ्या स्वभावासाठी, उतावळेपणासाठी आणि प्रत्येक गोष्ट ताकदीने सोडवण्याच्या सवयीसाठी ओळखला जात होता. त्याच्या आधिपत्याखाली असा नाजूक दिसणारा आशियाई मुलगा त्याला आवडेल का? मनात काही शब्द कुरकुरल्यावर वामिकाने नाईलाजाने मान डोलावली. बरं, सिनियर म्हणून ज्युनियरची काळजी घेणं माझं कर्तव्यच आहे. ती थोडी पुढे झुकत म्हणाली. चला, तिची माहिती सांगा. इमारतीच्या कोपऱ्यातील छोट्या कॉन्फरन्स रूमचं दार मोहितने सरावलेल्या हालचालीने उघडलं. रोहनची टीम काही काळापासून ही खोली गुप्त बैठकीसाठी वापरत होती आणि आता तोही या वर्तुळाचा भाग झाला होता. तो आत गेला. चेहऱ्यावरचं व्यावसायिक स्मित नाहीसं झालं आणि त्याची नेहमीची शांत मुद्रा परत आली. तो वेगाने संगणकाजवळ गेला. एक नाव टाईप केलं, मागे सरकला आणि इतरांकडे नजर टाकली. नाव सापडलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पाहून तो क्षणभर थबकला. त्याने पातळ भुवया उंचावत विचारलं, काय झालं? सगळे असे का पाहत आहेत? तुझा अभिनय तर जबरदस्त आहे, विनय सर्वप्रथम उद्गारला. त्याचे डोळे विस्पारलेले, चेहऱ्यावर थक्क भाव. तो छळ सहन करणारा मुलगा कुठे गेला? त्याला गिळलंस का? स्तुतीबद्दल धन्यवाद. मोहितने किंचित मान झुकवली. ओठांवर खट्याळ स्मित होतं. पण त्याची नजर मालकाकडे वळताच तो थोडा चकित झाला. मालक एवढा उदास आणि नाराज का दिसतोय? त्याने गोंधळून मान वाकवली. बाजूला उभा असलेला झॅक फक्त हळूच हसला आणि नाईलाजाने मान हलवली. मास्टर रोहन, तुम्ही माझ्यावर रागवला आहात का? मोहितने किंचित कपाळावर आठ्या घालत विचारलं. मी काही चूक केली का? नाही, तू खूप चांगलं केलंस. रोहन हात छातीवर घालत कठोर आवाजात म्हणाला. तो त्याच्या डोळ्यात पाहायलाही तयार नव्हता. पण तू खूप हसलास, खूप बोललास आणि खूप चांगला अभिनय केलास. मोहितच्या तोंडून हलकसं बाहेर पडलं. ही चर्चा त्याच्या आकलनाच्या पलीकडे होती. रेस्टॉरंटमध्ये त्याने जे म्हटलं होतं त्याबद्दल आहे का? तो विचार करू लागला. भुवया अधिकच मिटत गेल्या. माफी मागावी का याचा तो विचार करत असतानाच रोहन उठून संगणकाकडे गेला. झॅक मात्र हलकेच हसत उभा राहिला. तो थोडासा वेडा आहे, मनावर घेऊ नकोस, झॅकने हात हलवत सांगितलं आणि संगणकाकडे निघून गेला. मोहितने सुस्कारा सोडला आणि अपूर्ण विषय पुढे नेला. माहिती खरेदी करणारा चोप्रा आहे. त्याने स्क्रीनवरील फोटो दाखवत सांगितलं. तो चोप्राचा माणूस आहे. म्हणजे हे सगळं त्याची योजना होती? शक्यता आहे, पण मला तसं वाटत नाही. मोहितने नकार देत हनुवटीवर बोटांनी हळूवार टकटक केली. चोप्रा हे भारतीय माफियाचं मोठं कुटुंब आहे. फार गरज नसताना ते अग्निहोत्री कुटुंबाशी सहज पंगा घेणार नाहीत. हा व्यवहार त्यांच्यासाठी फायद्याचा नाही. शिवाय अशा उघडपणे माहिती विकत घेण्याची पद्धत खूपच बेफिकीर आहे. त्यांच्या इतक्या जवळच्या माणसाकडून अशी मूर्खपणाची चूक कशी होईल, जोपर्यंत त्यांना आपणच हे जाणावं असं वाटत नाही?
झॅकच्या या वाक्याने खोलीत शांतता पसरली. जर त्यांना खरंच आपल्याला कळावं असं वाटत असेल तर हा आणखी एक सापळा तर नाही ना? सरळ त्याला अटक करून चौकशी केली तर सोपं नाही का? रोहन अचानक मध्येच बोलला. तो आधीपेक्षाही जास्त चिडलेला दिसत होता. विनयनेही पटकन मान डोलावून पाठिंबा दिला. मोहितने डोळे फिरवले. आवाजात किंचित हतबलता होती. असं केलं तर आपणच आधी भांडण उकरून काढल्यासारखं होणार नाही का? पण मला वाटतं थेट विचारणं ठीक आहे. आतापर्यंत शांत असलेला शेख अचानक बोलला. सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे वळलं. त्याने चष्मा हलकेच सरकवला आणि खोलीतील एकमेव भारतीय मुलाकडे पाहिलं. चोप्राला तुझ्यात रस आहेच ना? मग थेट त्यालाच विचार. तुझ्या बोलण्याच्या कौशल्याने त्या माणसाला हाताळण्यात तुला अडचण येणार नाही. अशक्य. जोरात आक्षेप घेणाऱ्याकडे मोहित झटकन वळला. रोहन क्षणभर गोंधळला, मग कोरड्या खोकल्याने स्वतःला सावरलं. आपली प्रतिक्रिया जरा जास्तच झाली आहे याची त्याला जाणीव झाली होती. खूप धोकादायक आहे. फारच रिस्क आहे. इतकं नाट्यमय नाही. मोहितने हात छातीसमोर गुंडाळत शांतपणे उत्तर दिलं. त्याने भारतीय गँगस्टरसोबतच्या संभाषणांची आठवण केली. ते थोडे त्रासदायक होते, पण शत्रुत्व नव्हतं. मला वाटतं मी सांभाळू शकतो. पण त्याला तू हवाच आहेस ना? रोहन हट्टाने म्हणाला. त्याचा चेहरा अधिकच काळवंडला. तो वेड्यासारखं काहीतरी केलं. तुला जबरदस्तीने घेऊन गेला तर? मास्टर लुसिओला फक्त सहकार्य हवं आहे. मोहित शांतपणे प्रतिवाद करत म्हणाला. समोरचा काय कल्पना करत आहे याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. आणि विसरलात कदाचित, मी इस्टेटच्या सुरक्षा पथकाचाही सदस्य आहे. तेही तेच आहे. त्याने तुला फसवून नेलं तर? मी आधीच सांगितलं आहे, मी अग्निहोत्री कुटुंबाशी विश्वासघात करणार नाही. मास्टर लुसिओ कितीही मोह दाखवो, मी जाणार नाही. काहीही घडू शकतं. तू एकट्याने धोका घेऊ नकोस, रोहन म्हणाला. मोहित काही क्षण गप्प राहिला. त्याचा नेहमीचा शांत चेहरा आता अधिक गंभीर झाला होता. तुम्ही असं म्हणताय म्हणजे मला माझं वचन मोडण्याची शक्यता आहे असं तुम्हाला वाटतंय का? माझा तसा अर्थ नव्हता. रोहनचा आवाज मवाळ झाला. तो काहीतरी समजावून सांगू पाहत होता, पण मोहितने हात उंचावून त्याला थांबवलं. हा वाद पुढे गेला तर निरर्थकच ठरेल हे त्याला माहीत होतं, आणि त्यालाही ते नको होतं. शिवाय रोहन काय विचार करतोय हे त्याला खरंच कळलं नव्हतं. बस, हे आपण मास्टर कबीरसोबत नंतर बोलूया. आपण उद्या घरी परततोयच ना? तसंही हे प्रकरण थेट मास्टर कबीरशी संबंधित आहे. मोहितने दुसऱ्यांकडे वळून किंचित मान झुकवली. मदतीसाठी खूप आभार. त्रास दिल्याबद्दल माफी. तुमची ही कृपा मी नक्कीच मास्टर कबीरपर्यंत पोहोचवेन. हे बोलून त्याने पुन्हा एकदा मान झुकवली आणि कोणालाही आणखी काही न बोलता वळून निघून गेला. रोहन त्याच्या पाठीकडे गुंतागुंतीच्या भावनेने पाहत राहिला. भुवया मिटल्या आणि त्याचे हात अधिक घट्ट गुंफले गेले. स्वतःपेक्षा कमकुवत समजल्या जाणाऱ्या व्यक्तीकडून दुर्लक्षित होण्याची भावना त्याला अजिबात आवडली नव्हती. तो खरंच रागावलेला दिसतोय. झॅकने खांद्यावर थाप मारत थोड्या चेष्टेच्या सुरात म्हटलं, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी चमकत होतं. रोहनने त्याच्याकडे पाहिलं. मित्र नेहमी नाटक का करतो हे त्याला कधीच कळत नव्हतं. त्याला माझ्यावर रागावण्याचा अधिकार तरी काय? रोहन पुटपुटला. आवाजात नाराजी होती, जरी मनात कुठेतरी हलकीशी शंका डोकावू लागली असली तरी. प्रत्येकाला रागवण्याचा अधिकार असतो, पण त्याला समजवायचं की नाही ते तुझ्यावर आहे. झॅकने पुन्हा दोनदा त्याच्या खांद्यावर थाप मारली. त्याच्या चेहऱ्यावर गंमत आणि सहानुभूती दोन्ही होत्या. लवकर ठरव काय करायचं ते. मोहितसारखे लोक एकदा मनात ठरवतात तर त्यांचा निर्णय बदलणं सोपं नसतं. काय फालतू बोलतोयस? मी त्याला का समजावू? हास्यास्पद आहे, रोहन कुरकुरला. नाराजीने त्याने पेयाचा घोट घेतला आणि संगणकाच्या स्क्रीनकडे नजर रोखली. पण 3 मिनिटंही झाली नसतील तो अस्वस्थपणे उठून उभा राहिला. झोप येते असं पुटपुटत तो मोठ्या पावलांनी खोलीबाहेर निघून गेला. झॅक फक्त हलकसं असला, काही बोलला नाही. मनोमन त्याने प्रार्थना केली, मित्राने स्वतःच्या भावना लवकर ओळखाव्यात. पण खरं सांगायचं तर थोडं उशिरा करणंही मजेशीरच असतं. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.